अर्जुन तू इथे का घेऊन आलायस मला? तू म्हणलीस ना आपले सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करायची म्हणून, तर इथली परिस्थिती बघी. अर्जुन अरे पण तू फक्त इथं कळून देऊ नको तू कलेक्टरेस म्हणून. हा उगाच दंगा होईल. अर्जुन ये ये ये. मी काय म्हणतो ऐकते खरं. ये ये. कावाजी काय झालं? डॉक्टरांची वाट बघते. होय आले नाहीत का अजून? नाही आलेत, मरणाची गर्दी आहे पण. कधीपासून थांबलाय तुम्ही? मग सकाळपासून आले ते मी. कधी नंबर येतोय कुणास ठाऊक. आणि समजा इमर्जन्सी आली तर मग कसं काय? घेतात की आत. कधी कधी लई फुल असतं. हा ये. अर्जुन ऐक की माझं. अरे बघितलीस इथली परिस्थिती. अशाच जर तुझी डिलिव्हरी आली तर काय करणार आहेस तू? अर्जुन आपण असा ऐनवेळ येणार आहे का? हा काही वेळ येऊ शकतो आप्पे, काय सांगता येत नाही. आणि ह्या म्हणले ना तसं दिवसभर वेटिंग असता, कधी कधी दिवसभर. अरे हो पण डिलिव्हरीसाठी डॉक्टर वेगळे असतील ना? असतील ना, पण त्याच दिवशी डिलिव्हरीसाठी जास्त बाईक आल्या तर काय करणार आहेस तू? अर्जुन हे बघ आता तू अशा सगळ्या परिस्थिती मला सांगतोय ज्याचं मी काहीच नाही करू शकत. आपले वेळ सांगून येत नाही ग. आणि मी म्हणत नाही सरकारी दवाखाने वाईट असतात म्हणून, माझं तसं म्हणणं नाही. फक्त परिस्थिती ही आहे की इथं पेशंट जास्त आहेत आणि डॉक्टर कमी आहेत. हो मग आपल्याकडे 6 महिने आहेत की, आणि 6 महिन्यात मी सगळी परिस्थिती बदलेन. आपल्या यांच्यात ताण काय तो माहिती का? कारण इथं पेशंट जास्त आहे आणि हा ताण प्रत्येक सरकारी व्यवस्थेवर येतो. काय काय बदलणार आहेस तू? आपल्या मला रिस्क नाही का घ्यायची. तुझी डिलिव्हरी व्यवस्थित झालेली बघायची आहे मला. अर्जुन मलाही तसंच वाटतं ना. मग तेच म्हणतोय, उगाच ताणू नको ना, आडून बसू नकोस. अरे आडून नाही बसत आहे. हे बघ आपण आरामात बोलूया. अजून आरामातच बोलूया. अगं इथली परिस्थिती बघतीयस ना तू. या म्हाताऱ्या बायकांकडे बघ, कधीपासून येऊन बसल्या असतील त्या. त्यांना विचार जाऊन सकाळपासून येऊन बसल्या असतील का तर 10 मिनिटं डॉक्टर भेटावे म्हणून. आणि त्यांना जाऊन विचार कुठून आल्यात, कितल्या नसतील त्या, डोंगराळ भागातून आल्या असतील. पायपीट करत येतात का तर डॉक्टर भेटावे 5 मिनिटं 10 मिनिटं म्हणून. दिवस जातो त्यांचा इथं वाया. ह्यांना नीट ट्रीटमेंट मिळत नाही वेळेमध्ये. तू म्हणतेस की आरामात बसून बोलू, है ना? अर्जुन हो थांब की जरा, मला विचार करायला वेळ तर दे. तर विचार कर तू, पण माझं काय ऐकू नकोस. मी तसं नाही म्हणत अर्जुन. अरे हो बरोबर आहे तुमचं, पण अचानक पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यावरती तरी काय करणार? हो पण स्वप्नील अरे लगेचच सरकारी दवाखान्यातच गेलं पाहिजे असं काही नाहीये. आणि बघायला थोडीच येणार आहे कोण लगेच तिथं. हा पण अभ्यास नाही करणार. आता ती बोलली तर. अहो पण आता प्रश्न बाळाचा आहे, असं काय करताय तुम्ही? हो ना. ती बघा आलीच दोघं. या तुमचाच विषय चालला होता. कुठला सर? आपण ना तू सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करणार आहेस? हो माझं ठरलंय. अप्पे हे बघ, आजवर मी तुझ्या कुठल्याच गोष्टीला विरोध केला नाही. उलट तू जे करतेस ना त्याचा अभिमानच वाटतो मला. या बारीला तू जरा नीट विचार कर बर का. अहो म्हणजे विचार काय करायचे त्यात? आपण ना तू नकोच करू हा सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी. हा पे आणि तिथे जरा गर्दी असते ना ग. सरकारी दवाखाने वाईट असतात असं काही नाही, पण प्रायव्हेट मध्ये जरा जास्त लक्ष दिलं जातं ना आपल्याकडे. अगं अर्जाच्या वेळेला त्याच्या आईची लय अपघात झाली होती, सरकारी दवाखान्यातच गेलो होतो आम्ही. हो बाबा पण त्याला ते किती वर्ष झाले. पण मला नाही वाटत तिथली परिस्थिती बदलली असेल. हो तुम्ही सगळे माझ्या काळजीपोटीच बोलताय कळतंय की मला, पण खरं सांगू का आता माझ्या निर्णयामध्ये बदल नाही होऊ शकत बघा. आपण ना तू भर पत्रकार परिषदेत लोकांना सांगितलंयस म्हणून असं म्हणतेस का? हे बघ तू लोकांचा विचार नको करू अजिबात. हो नाही ताई, इथे लोकांचा मुद्दाच नाही बघा. प्राप्पे अगं आजवर तू जातच होतीस की त्या डॉक्टरकडे. अगं त्या लय चांगल्या आहेत. मध्ये अर्जा तुला रात्रीचं घेऊन गेला होता तेव्हा मी मदत केली की त्यांनी. अहो हो बाबा, अहो ते डॉक्टर भारीच आहेत की, काहीच प्रश्न नाही बघा. अहो तुम्हाला सगळ्यांना माहिती नव्हतं तेव्हा त्यांनीच तर माझी केवढी मदत केली, केवढा सपोर्ट केला त्यांनी. पण बाबा अहो आत्ताचा मुद्दा वेगळा आहे. म्हणजे बघा की आज पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये आणि मी तिथल्या सोयीसुविधांचा फायदा घेत नाही म्हणजे हे चुकीचं आहे ना. मी पण तिथल्या सोयीसुविधांचा फायदा घेतला पाहिजे. हो होय अप्पे, पण अगं तू जेवढं करतेस ना तेवढं बी आता कोणी करत नाही. अगं आता मुद्दा बाळाचा आहे, डिलिव्हरीचा आहे तुझ्या. हो ताई, पण आपण विश्वास दाखवला पाहिजे. अहो मी विश्वास दाखवला पाहिजे. अहो पुढच्या 6 महिन्यात सरकारी दवाखान्यांची परिस्थिती बदलेन की.
मी बदलवेन. तिथल्या डॉक्टरांची संख्या वाढवेन, मनुष्यबळ वाढवेन. अहो स्वस्त दरात पण प्रायव्हेट दवाखाने इतके चांगले उपचार तिथे मिळतील याची काळजी मी घेईन की. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काळजी राहणार नाही बघा. काय अर्जुन, तू का काही बोलत नाहीस? तो काय बोलणार आहे? त्याला आपल्याला वाटतंय तीच वाटतंय ना. नाही दादा, मला आप्पीचा मुद्दा पडतोय. रे पण अर्जुन, नाही दादा, ऐक, मला बी मगाशी असंच वाटत होतं, पण मी आणि आप्पी आत्ता सरकारी दवाखान्यातूनच येतोय. हा, आणि आपल्याकडे वेळ आहे की तेवढा. बघा बाबा, अगं एवढ्या वर्षात जी झालं नाही ती 6 महिन्यात होणार आहे का? अपर्णा, अगं खरंच विचार कर तू. नाही नाही, करल ती, करल. माझा विश्वास आहे तिच्यावर, करल ती. अर्जा, तू उगाच भावनिक होऊ नको. भावनिक होऊन नाही कदम, मी लय मनापासून बोलतोय. आणि मला असं वाटतं आपण घरच्यांनी ना तिला साथ देऊ ना, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. काय त्या ती आता जी योजना सुरू करते ना, त्यात तिने लय काम केले, भारी काम केले, धडपड केली आहे. ह्यासाठी पण करेल ती असंच. आपण सगळ्यांनी याच्यावर चर्चा केली आणि अर्जुनही आता बोलला. या सगळ्यात या ठिकाणी मला एकच वाटतंय, मियां बीबी राजी तो क्या करेगा काजी. चला आपण घेऊ आता जेवायला. हा चल. पिऊताई, पिऊताई, काय झालं? काय नाही गप्पे. पिऊताई काय झालंय? आपे मगाशी जो विषय सुरू होता ना, तोच राहिलाय माझ्या डोक्यात. कुठला विषय? दवाखान्याचं होय? पिऊताई तुलाही माहित- त्याच्याबद्दल नाही बोलत आहे आपे मी. मग बघ ना, तुझं बाळ अजून पोटातच आहे तर त्याची एवढी काळजी घेत आहेत सगळेजण. आणि माझ्या आरूचं बघ. पिऊताई एवढा नको ना ग विचार करू. का असं कसं म्हणतेस आप्पे? अगं सुजय आता दिवसेंदिवस जास्तच करायला लागलाय. मला सांग, अर्जुन भाऊजी आणि सुजय दोघं जण भाऊच आहेत ना, तरी किती फरक आहे दोघांमध्ये. भाऊजी किती काळजी घेत आहेत. हारूसाठीच परत आले, त्याचं काय? सुजयला कुणाचंच आणि कशाचंच काही पडलेलं नाहीये. पिऊताई अगं, पण आम्ही सगळे आहोत की तुझ्या सोबत. हा अगं तुम्ही सगळेजण आहातच ग, पण शेवटी बाप तो बाप असतो ना. तू हे राहू दे बरं, मी करते. तू 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 राहू दे हे सगळं. आणि तू शांतपणे बस की. मी आहे, मी करते. आता शांत बसायची वेळ गेली अप्पे. म्हणजे आता आरूचा विचार केला पाहिजे मला. अगं मग करू की सगळेच विचार त्याचा. पिऊताई तू नको काळजी करू. हे बघ सगळं नीट होईल. आणि गोष्ट कायम लक्षात ठेव पिऊताई, मी आणि अर्जुन कायम तुमच्या सोबत आहे. तुझा बस शांततेत, मी करते. जा जा, मी आहे. सुजयला कोणीच बदलू शकत नाही. आता मलाच माझा आणि आरूचा विचार केला पाहिजे. काय रे, झोपला नाहीस? नाही, काय झालं? काय नाही. अरे आतापर्यंत तर नीट होतास की, काय झालं? थँक्यू. का? तू बाहेर सगळ्यांसमोर माझी बाजू घेतलीस आणि माझा मुद्दा पटवून दिला म्हणून. थँक्यू. काय काय झालंय?
अप्पे मला नाही पटला तो मुद्दा. अरे मग बाहेर का काही नाही बोललास? अप्पे बाहेर काय जरी झालं तरी मी तुझीच बाजू घेणार ना, पण सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करण्याचा मुद्दा मला नाही पटला. अर्जुन परत तेच. अप्पे तुझ्या लक्षात येत नाहीत का ग गोष्टी? मी का जाऊन पैसे भरून आलोय? मी का भांडतोय सगळ्यांशी? मी नसणार आहे अप्पे तुझ्यासोबत. त्यामुळे मी जेलमध्ये जायच्या अगोदर तुझ्यासाठी सगळं व्यवस्थित करून जावं अशी माझी इच्छा आहे. कारण मी तिथं नसताना जर तुझ्याबरोबर पुढे मग काय झालं ना तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. अर्जुन असं नको ना बोलू तू. अप्पे अगं काय बोलू मग मी? टेन्शन असतं डोक्यामध्ये. असं वाटतं ना की तिथे एक टाइम बॉम्ब लावलाय, टाइम बॉम्ब, आणि मी गेलो ना जेलमध्ये की त्याच दिवशी. हे असं नको बोलू. असं काही नाही होणार आहे. असं काय होणार नाही. तरी पण तू डिलिव्हरी तिकडेच करणार आहे, सरकारी दवाखान्यात. अर्जुन कारण मी शब्द दिलाय तसा. शब्द दिला, शब्द दिला. मी दिलेल्या शब्दाचं काय? 1 सेकंद नव्हता लावला मी. 1 सेकंदात तुला शब्द दिला होता की अप्पे मी जेलमध्ये जायला तयार आहे, शिक्षा भोगायला तयार आहे. त्याचं काय? अर्जुन असं नको करू. हे बघ, आरजेची अप्पी आणि कलेक्टर अपर्णा सुरेश माने या दोघांमध्ये एक नको निवडायला लावू मला कधीच. असं मी कधीच केलं नाही अप्पे, आणि करणार पण नाही. पण आत्ता प्रश्न आपल्या बाळाचा आहे ना ग. हो मला कळतंय की. हे बघ, मी दिवस रात्र मेहनत करेन आणि ते हॉस्पिटल एवढं भारी करून दाखवेन ना की तुला 2 हॉस्पिटलमधला फरकही कळणार नाही. अरे खरंच असं नाही होणार अप्पे, तुला पण माहिती आहे ते. अर्जुन, याआधी एका वडापाल्याची मुलगी पहिल्याच प्रयत्नात कलेक्टर नव्हती झाली, हेही तुला माहिती. मुद्दा फक्त तुझा नाही अप्पे. मी काय म्हणते ते एकदा ऐकून घेतोस का? एकदा विश्वास ठेव ना माझ्यावर. हे बघ, मी सगळं नीट नाही करून दाखवलं ना तर तू म्हणशील त्या हॉस्पिटलमध्ये मी डिलिव्हरी करायला तयार. खरंच अप्पे? आपल्या बाळाचे शब्द. अप्पे, आरूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो सारखा. एका पोरासाठी बाप नसणं म्हणजे काय असतं ना, ते त्या लेकराच्या डोळ्यात दिसतं मला. अर्जुन, तुझं तसं नाही. अप्पे, तू किती पण म्हण, काय पण म्हण, पण मी नसणार आहे. आपल्या बाळाचा जन्म होईल ना त्यावेळी मी नसणार आहे. आपल्या बाळाला पहिल्यांदा हातात घ्यायला मी नसणार आहे. त्याचं पहिलं रडणं ऐकायला मी नसणार आहे. आपलं बाळ घरामध्ये खेळल, फिरल, बागडल ते बघायला मी नसणार आहे. ते रांगल, उभं राहायचा प्रयत्न करल, धडपडल, ते बघायला मी नसणार आहे. या कशातच मी नसणार आहे. अर्जुन बास की. नको ना सारखं सारखं असं म्हणू. अगं मग काय बोलू अप्पे? सारखं टोचत राहतं, इथं काहीतरी टोचत राहतं. हेच की मी नसणार आहे. आणि त्यात मी जेलमध्ये असताना तुला घरात जी वागणूक मिळाली होती ना ती आठवत राहते सारखी सारखी अशी. अरे हो, पण आता नाही होणार तसं. अर्जुन, आता घरात मनी मावशी पण नाहीये. लोक बदलतात अप्पे. उद्या काय वेळ असेल मला माहित नाही. उद्या काय होईल हे नाही सांगू शकत. मलाही कळतंय की. अर्जुन, हे बघ, मी आधी खचले होते कारण मी एकटी होते. आता मी खचणार नाही कारण मी एकटी नाहीये. तू आहेस की माझ्यासोबत. अर्जुन, हे बघ, तू कुठेही असलास तरी तू माझ्यासोबत आहेस हे माहिती आहे मला. कारण आपण आता एक होत. अप्पे, जवळ असण्यानी नसण्यानी लय फरक पडतो. मला विचार, मी राहिलोय घरादारापासून, आपल्या माणसांपासून लांब, हॉस्टेलमध्ये लहानपणापासून. मला माहिती आहे की. म्हणून म्हणतोय मला जेवढं होईल ना तेवढं करू दे. तुझ्यासाठी, बाळासाठी, घरासाठी जे होईल ते. हो, शांत हो. तू ये इथं बस. ये. बाळा, तुला आतनं बाबा दिसतायत का रे? बघून घ्या, कारण असे बाबा जगात कोणाला नाही मिळत.
चला कोमट कोमट काढा पिऊन घ्या फ्रेश. हा अर्जुन, हा लई दिवस झाले मी तुझा लाडच केला नाही ना. होय. कामाच्या गडबडीत राहून गेलो रे. आत्ता लक्षात आलं माझ्या. नाही असू दे तुझ्या लक्षात आलं ते महत्वाचं आहे की नाही. ते आहे रे, पण खरंच सॉरी. माझ्याकडनं असं नाही झालं पाहिजे ना. हो हो नाही काम करू ना. तू एवढा काढा पिऊन घे, आपण बसून निवांत बोलू. मग अर्जुन, सगळे रोमॅन्सची वाट लावतो बघ तू. ते वाज बघ त्याचा कसला आहे. अगं सॉरी, मला वाटलं की ना तुला काढा प्यायचं नाही म्हणून नाटक करते तू. हा म्हणजे तसंच आहे. आज नाही प्यायचंय काढा. लवकर पिऊन घे चल. अर्जुन ऐक की, अरे खरंच नको. ते कसलं लागते बघ, रंग बघ त्याचा कडू कसलं. नको बाबा. का ग नाटक करते? एवढा अवघड आहे का काढा पिणं? अर्जुन कसा प्यायचा तो काढा सांग बरं. अगं एवढं सोपं आहे. दाखव. सगळ्यात पहिल्यांदा डोळे बंद करायचे. त्यानंतर मोठा श्वास घ्यायचा. काढ्याचा ग्लास हातात घ्यायचा. हा आणि कटकन पिऊन टाकायचा. शहाणे ग्लास बदलला ना तू नाटकच कर. तुला काढा प्यायलाच लागणार, मी घेऊन येतो. थांब अजून थांब की. आज खरंच नकोय काढा रे, माझी इच्छाच. हे बघ बाळ पण म्हणते आज काढा नको. खरंच नको, आज राहू दे. होय. मग काय पाहिजे बाळाला? बाळाला आज खाऊ पाहिजे. होय. कुठल्या बाळाला खाऊ पाहिजे? म्हणजे आपल्या बाळाला खाऊ पाहिजे का बापूंच्या बाळाला खाऊ पाहिजे? दोघांना. होय. काय पाहिजे सांग. अर्जुन आज मला नाही नको नको नको. बाळाच्या बाबांना नको सांगायला. तो अतिरेक कर. अतिरेक करतात. काय अतिरेक करतात? सांग मला काय पाहिजे बाळाला. अरे म्हणजे मला गोड खायचंय. गोड खायचंय वय. मग तर काय. अर्जुन तू. हा फक्त स्टार्टर होता. काय म्हणते बाळ? स्टार्टर लयच आवडला. नाही स्टार्टरवरच पोट भरायचं म्हणते. अर्जुन अजून स्टार्टर पाहिजे म्हणते. मला खरंच गोड खायचंय. बरं चल, काय केलं का बघू किचन मध्ये. चल ये. आत्या कशाला डबे पुसत बसलाय? नाश्ता झाला की घासूनच घ्यायचेत आज. काय झाली का काम सकाळ सकाळ? अरे वा, आज जोडी ना किचन मध्ये. आत्या तुम्हाला माहित नाही का, हल्ली अपर्णापेक्षा भाऊजीच जास्त असतात किचन मध्ये. चांगलंय की मग. बरं हा मी काय म्हणतोय, नाश्त्याला काय वहिनी? का रोजच्या गत तेच आपलं पोहे आणि उपीट. भाऊजी पोहेच घेते करायला. पोहेच येत वे. गोड झोड काहीतरी करा की. पिऊ वहिनी कुठे आहेत? शिराले भारी करतात त्या. काय माहित कुठे म्हणजे आलीच नाही सकाळपासून इकडे ती. अहो आरूला सोडायला गेली असेल ना ती. मी आले का? हा वहिनी एका दिवशी शेवाय करा ना मनुके टाकून. दूध साखरेनं एक नंबर लागतं माहिती का? अर्जुन मला असं वाटतंय ठेवता यारूला घेऊन कुठेतरी गेलो. काय काय झालं?